मुंबईमध्ये घडलेल्या होर्डिंग्ज घटनेने मोठे नुकसान झाले। तीच घटना अमरावती शहरात घडू नये याकरिता शहरातील अवैध होर्डिंग्जवर कारवाई करा। यासोबतच अवकाळी पावसाने मेळघाटासह काही गावात नागरिकांचा मृत्यू झालाय। अशा नागरिकांच्या कुटुंबाला 10 लाख रुपये मदत द्या, अशा मागणीचे निवेदन युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्याकडे सादर केलेत। स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील वेगवेगळ्या विषयावर उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांना निवेदन सादर केले आहे। अमरावती शहरात सुरू असलेला पब अमरावती जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावा, शहरात चैतन्य कॉलनीत सुरू असलेल्या देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे, यासोबतच मुंबईमध्ये होर्डिंग्सची दुर्दैवी घटना घडली। अशीच घटना अमरावती शहरात पुनरावृत्ती होऊ नये याकरिता शहरातील अवैध होर्डिंग्सवर कारवाई करण्यात यावी। नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने अनेक घराचे नुकसान झाले, तर संतोष रामलाल बेठे यांचा वीज पडून मृत्यू झाला। अशा मृतकाच्या नातेवाईकांना तातडीने 10 लाख मदत देण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे। मुंबईला जे होर्डिंग पडलं त्यामुळे बळी गेला, त्या अनुषंगाने अमरावती शहरामध्ये सुद्धा अवैध होर्डिंग आणि तिसऱ्या माळ्यावर दुसऱ्या माळ्यावर लांबलेले होर्डिंग आहे लंबकलेले आहेत, ते कधीही रस्त्यावर पडू शकतात। त्या अनुषंगाने युवा स्वाभिमान पार्टीतर्फे आम्ही निवेदन दिले साहेबांना। निवेदन सादर करताना युवा स्वाभिमान जिल्हा अध्यक्ष अजय देशमुख, महिला जिल्हा अध्यक्ष ज्योती सैरिसे, निलेश भेंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते।